किती दिवस आमच्या घरी राहणार आहे सांगा बरं. तुम्ही पहिले माझं रूम घेऊन घेतलं आणि अजून राहायचं नावच नाही घेतलं. पाहुणचार झाला, सगळंच झालं. का हो, कसे हो भाऊजी तुम्ही? हो, बरोबर आहे. तुझी बहीण एवढे दिवस झाले माझ्याकडे, 1 वर्ष झाले माझ्याकडे येऊन आहे. तर आम्ही कधी म्हणलो काय काही तुम्हाला येऊन तर तुमच्या बहिणीला आम्ही कधीपर्यंत पोसायचं म्हणून म्हटलं का? अहो भाऊजी, ते कसा प्रश्न आहे, कारण तिचं लग्न झालं, तुम्ही तिचे नवरे आहे, मग तुमची जिम्मेदारी आहे ते. आमची थोडी राहिली आता ती जिम्मेदारी. ना तुम्ही आले का बस माझा रूम घेऊन घेतलं, आता मला हॉल मध्ये झोपा लागते, मला येतं टेन्शन. आता काय झालं, मी आता इथंच राहतो आणि ते तिकडेच राहणार, समजली ना? माझी ताई एकटी राहणार, ते तर ते लोक अत्याचार करणार, काही करणार, तिचं लक्ष द्यायचं तर तुम्ही इथे येऊन आमच्यावर अत्याचार करून राहिले. तुझी बहीण एवढी खतरनाक आहे, ती अत्याचार करते म्हणून तर आलो मी इथंच राहतो आता. त्याला तिथंच राहू दे, समजली ना? बयाड बाई कडची तर का अत्याचार करते माझी बहीण सांगा बरं, का करते ते? रोज उठून म्हणते जा ऑफिस मध्ये जा, कामाले जा, कमवून आणा, मला पैसे द्या, शॉपिंग कराले, हे करा ते करा, अमक करा ढमक करा. मी पिसारून गेलो, आता मला त्रास येते. कमवायला जा म्हटलं तर तुम्हाला त्रास येऊन राहिला, म्हणून तुम्ही येऊन सासऱ्याच्या भरोसे खाऊन राहिले. कसे आहे भाऊजी तुम्ही? बेशरम भाऊजी कडचे तर काही फरक नाही पडत. तू बेशरम म्हण, आलसी म्हण, काही म्हण. व्हिडिओ चांगला वाटला लाईक करा, शेअर करा. मी बेशरम आहोत.